माय होम, स्वीट होम, ड्रीम होम, एक्सेट्रा एक्सेट्रा असे अनेक समानार्थी शब्द आपल्या प्रत्येकाच्या मनात घर करून असतात. प्रत्येक माणूस आपल्या कल्पनेत एक घर करून असतो. मग ते घर त्याच्या आवाक्यात असो किंवा नसो, स्वप्न बघणं तो कधीही सोडत नाही. पण हेच स्वप्नातलं घर जेव्हा प्रत्यक्षात उतरवण्याची वेळ येते तेव्हा स्वप्नातलं घर राहतं बाजूला आणि त्याच्यासमोर एक ना 100 प्रश्न येऊन उभे राहतात. आता या प्रश्नांची सगळीच उत्तरं आपल्यापैकी सगळ्यांना माहीत असतातच असं नाही आणि म्हणूनच या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन आम्ही खास हा शो तुमच्यासाठी घेऊन आलोय, ज्याचं नाव आहे स्वप्न एका घराचे, ज्यामध्ये तुमच्या माहितीसाठी असतील विविध विषयातील तज्ज्ञ, तुमच्यासाठी असतील घरासंदर्भातील विविध गोष्टी म्हणजेच अंतर्गत सजावट, गृहकर्ज, वास्तुमंत्र, जागेचा भाव, बजेट या व इतर अनेक विषयांची इत्यंभूत माहिती फक्त स्वप्न एका घराचे या कार्यक्रमात. जमीन आणि वास्तू यांची मिळून जी संज्ञा होते ती म्हणजे स्थावर मालमत्ता म्हणजेच रिअल इस्टेट. आर्थिक मंदीचं सावट दूर होत असल्यामुळे रिअल इस्टेटला आज चांगला भाव आलेला आहे. तरी स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक ही नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. मित्रहो, आपल्याला घर घ्यायचं झालं की बहुतेक करून आपल्याला घर कुठल्या एरियात पाहिजे तिकडे आपण जातो, तिकडच्या कन्स्ट्रक्शन साइट्स बघतो, त्यातला सॅम्पल फ्लॅट बघतो आणि आवडला तर तो घेतो, नाहीतर तिकडच्याच एका रिअल इस्टेट एजंटला गाठतो जो आपल्याला अनेक ऑप्शन्स देतो. पण आपण निवडलेलं घर नक्की कोणी बांधलंय, ते कुठल्या परिस्थितीत बांधलं गेलंय, ह्या सगळ्यावर अधिक माहिती कशी मिळवायची हे आपल्याला बहुधा माहिती नसतं. हीच माहिती मिळवण्यासाठी आज आपण चर्चा करणार आहोत यश डेव्हलपर्सच्या उत्तम शेठ सोळंकी यांच्याशी. चला तर मग त्यांच्याशी थेट भेट घेऊया. चला, मला सांगा सर, तुमच्या कंपनीची USP काय? आमच्या कंपनीच्या स्पेशलिस्टमध्ये गिराईकाला चांगल्यात चांगलं घर द्यावं, चांगल्यात चांगल्या सुखसोयी देणे हे आमचं मुख्य उद्देश असून जरी कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिलं असलं तरी आम्ही सर्वजण जातीने त्यामध्ये आम्ही लक्ष घालतो आणि त्यामुळे कोणत्याही कॉन्ट्रॅक्टरने त्यामध्ये घालमेल होता कामा नये, त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त लक्ष देतो. कारण कोणताही गिराईक आपल्या जीवनामध्ये एकदाच घर विकत घेतो आणि त्यासाठी त्याला चांगलं घर मिळावं आणि चांगल्या सुखसोयी मिळावं हे आम्ही सर्वजण जातीने आम्ही त्यामध्ये लक्ष घालतो. वास्तुशास्त्र विषय खूप इंटरेस्टिंग आहे. प्रत्येकाला असं वाटतं की आपलं घर वास्तुशास्त्रानुसार असावं किंवा बांधलेल्या वास्तूत काही दोष नसावेत. पण समजा हे दोष जर तुम्हाला जाणवले तर त्यावर कोणते उपाय करायचे हे जाणून घेण्यासाठी आज आपल्याकडे आल्या आहेत वास्तुशास्त्रज्ञ स्मृती पांचाळ. तुमच्या स्वप्नातलं घर फक्त तुम्हाला सजवायचंय तेव्हा पाहायला विसरू नका दर रविवारी सकाळी 9:05 स्वप्न एका घराचे फक्त ETV मराठीवर. प्रत्येकाचं स्वप्न असतं स्वतःचं घर असावं. मग ते नवीन बांधकामातील असो अथवा रिसेलचं असो, घर छोटं असो अथवा टेरेस फ्लॅटवाला असो. पण हे स्वप्न साकारत असताना जर कायदेशीर बाबींची जोड मिळाली तर सोन्याहून पिवळं. चला तर मग जाणून घेऊया ॲडव्होकेट श्री सुनील दिघे यांच्याकडून नवीन फ्लॅट, टेरेस फ्लॅट व रिसेलच्या फ्लॅट विषयी. तुमच्यासाठी बनवलेला तुमचा कार्यक्रम स्वप्न एका घराचे दर रविवारी सकाळी 9:05 तुमच्या लाडक्या ETV मराठीवर. तुम्हा सगळ्यांची घरं सुखी आणि आनंदी होत हीच आमची इच्छा आहे. म्हणूनच हा कार्यक्रम आम्ही तुमच्यासाठी दर रविवारी घेऊन येतो.